घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा भागात ऑरेंज अलर्ट जारी. नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गेल्या 11 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. राज्यात उद्यापासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. पैठण शहरासह तालुक्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडित. अनेक तास वीज नसल्याने नागरिकांना त्रास. बदलापूर शहरात अवकाळी पावसाचा जोर. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम. पावसामुळे कोथिंबीरीची आवक घटली. घाऊक बाजारात कोथिंबीरीची जुडी 5 रुपयांनी महागली. किरकोळ बाजारात कोथिंबीरीची जुडी 20 ते 30 रुपयांना. हिंगोलीत घरावर वीज कोसळल्याने घरातील विद्युत उपकरणं जळून खाक. एसी, फॅन, फ्रीज सारखी इलेक्ट्रिक उपकरणं जळाल्याने मोठं नुकसान. यवतमाळमध्ये महागाव तालुक्यात शिरपुल्लीमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं नुकसान. सध्या तीळ पिकाची काढणी सुरू. नाशिकच्या निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू. नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेतपिके, जनावरांसह नागरिकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 930 क्विंटल आंबा दाखल. आंब्याच्या दरातही घसरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये भोकरदन तालुक्यात वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. लातूर जिल्ह्यात वीज कोसळून 22 जनावरे दगावली. सांगलीतील शिराळा तालुक्यात मोराचं नृत्य कॅमेऱ्यामध्ये कैद. मावळमधील देहू ते येलवाडी दरम्यान रस्त्याची चाळण. पावसाळा तोंडावर आलेला असताना प्रशासनाचं दुर्लक्ष, वाहन चालकांना नाहक त्रास. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचा निष्काळजीपणे काम सुरू. भक्तिशक्ती निगडी कृष्ण मंदिराजवळ खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्याच्या अनेक घटना समोर. पिंपरी चिंचवड लाईटच्या खांबाला शॉक लागून 4 श्वानांचा मृत्यू. कामरान नगरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसात श्वानांचा दुर्दैवी अंत. दर नियंत्रणासाठी एफसीआयकडून राज्यातला 10,000 टन तांदूळ बाजारात आणण्याची तयारी सुरू. राज्यात यंदा तांदूळ उत्पादनात वाढ, मात्र उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी. गोल्डन रेल्वे अर्थात मुंबई दिल्ली राजधानी एक्सप्रेसला 53 वर्ष पूर्ण. मुंबई सेंट्रल स्थानकात केक कापून दिवस साजरा. मुंबईत फुटपाथवरील फेरीवाल्यांची समस्या जैसे थे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही मुंबईतल्या अनेक फुटपाथवर फेरीवाल्यांची गर्दी. नागरिकांना प्रवास करताना त्रास. नवी मुंबईत मालमत्ता कर बिले आता ऑनलाईन पद्धतीने भरता येणार. तसंच 30 जूनपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना 10% सवलत देखील मिळणार. जळगावमध्ये एसटी चालवताना चालकांच्या मोबाईलवर गप्पा. प्रवाशाने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल. धुळ्यात टाकरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा. प्रशासन तापी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसाकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी बस स्थानकाच्या नियंत्रण कक्षात प्रवाशांची केली तपासणी. वर्ल्ड हायपर टेन्शन डे निमित्त डॉक्टरांचा उपक्रम. मुंबई लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्यात महिला आणि पुरुषाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमधील हा प्रकार असल्याची माहिती. मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी लवकरच सुविधा उभारली जाणार. सुविधा उभारण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च केले जाणार. जेजेमध्ये 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया. रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून 33 कोटींचं तंत्रज्ञान खरेदी. एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी थकलेत. सप्टेंबर 2023 पासूनच्या निवृत्तांची रक्कम थकीत. 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक कर्जांची रक्कम थकीत. हिंगोलीत सिद्धेश्वर गावात वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित. संतप्त महिलांचं वीज उपकेंद्रांवर आंदोलन.
सिल्लोड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी महामार्गाचं संथ गतीनं काम सुरू, वाहतूक कोंडीचा नागरिकांना मनस्ताप. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील मिळकतीची नोंद लवकरच प्रॉपर्टी कार्डावर होणार. वर्षभरात 3 गावात प्रॉपर्टी कार्डाचं वितरण केलं जाणार. राज्य सरकारचे 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण, 5 वर्षात तब्बल 35 लाख घरे बांधण्याचा सरकारचा निर्धार. आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. अंगणवाडी आणि पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम, 30 लाख बालकांसाठी आधारशिला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय. पुणे महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मोबाईलचं आउटगोईंग बंद. महानगरपालिकेने मोबाईल कंपनीचं रिचार्ज बिल न भरल्याने कर्मचाऱ्यांवर ही वेळ. सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदीचा प्रशासनाचा निर्णय. 1 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू. सांगलीत आईनं मुलाला यकृत दान करून दिलं जीवदान. 20 वर्षीय मुलावर लिव्हर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया. पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी. वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा चोख करण्याच्या सूचना. अमरावतीतल्या मोर्शीत जलस्रोताचं निरीक्षण करण्यासाठी घिरट्या घालणाऱ्या विमानानं नागरिकांमध्ये भीती, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नागरिकांना आवाहन. नुकत्याच सुरू झालेल्या बीके सिटी वरळी नाका या मेट्रोतून अवघ्या 9 दिवसात 2 लाख प्रवाशांचा प्रवास. ॲक्वा लाईन मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद. बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा फळबागांना फटका. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यामध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान. वाशीमध्ये शेलूबाजार ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात विमानतळ परिसरात बीम लाईट्स लावण्यावर 9 जुलैपर्यंत बंदी. सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय. अयोध्येमध्ये ज्येष्ठ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी हनुमानगढी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी. अहमदाबादमधील चांडोला परिसरात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम पाडण्यास सुरुवात होणार. 2.5 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवलं जाणार. भारतातून पाठवलेले 4 कोटी आंबे अमेरिकेनं नाकारले. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे फटका बसला. भंडाऱ्यात जनावरांची वाहतूक करणारं वाहन स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलं. 14 जनावरांची सुटका. एकूण 17,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार. पुण्यातील वारजेच्या माळवाडी येथील घटना. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून रात्री 12 वाजता गोळीबार. अहिल्यानगरमध्ये 10 किलो गांजा जप्त. भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाईत दोघांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये डेटिंग ॲपवरून तरुणाची लूट. सुशिक्षित तरुणांची टोळी भेटण्यास बोलवून लूटमार. भिवंडी शहरातील आपणा रुग्णालयासमोरील दुचाकी चोरी घटना. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून अज्ञात चोराचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्याला सायबर पोलिसांकडून अटक. भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीला 1,95 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातलेल्या चोराला अटक. नागपूरमधील पसार कैद्याला पोलिसांकडून अटक. मेडिकल कॉलेज रुग्णालयातून झाला होता पसार. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात स्थलांतरित करताना मृत्यू. घाटी प्रशासनाकडून वाहन चालकाचं निलंबन. पुण्यातील धनकवडी येथील जाधव अपार्टमेंट येथे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग. आगीत 2 दुचाकी जळून खाक. अग्निशमन दलाकडून वेळीच आग आटोक्यात. छत्रपती संभाजीनगरात बोगस बियाणे, अवैध खतं विक्रेत्यांवर कारवाई. 10 भरारी पथक सज्ज. कृषी विभाग कारवाईसाठी सज्ज. संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये मजुराकडून व्यापाराची फसवणूक. 2 किलो खोट्या सोन्याची माळ देऊन व्यापाराला घातला 14 लाख रुपयांचा गंडा. अकोला जिल्ह्यातील आगारा गावातील 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. मुरणा नदीत बुडून मृत्यू.
जळगावमध्ये कृषी अधीक्षक कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं धरणे आंदोलन. आंदोलनात 250 कृषी सहाय्यकांनी घेतला सहभाग. राज्यातील कृषी सहाय्यकांचा कामबंद आंदोलन. सांगलीतील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. परभणीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या. शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन. हिंगोलीच्या चिखलाकर तांडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा. अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन. वारकरी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी. वारकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करा. शेतकरी संघटनेची मागणी. सासवडमध्ये शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण. लातूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांचं सांगली उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी. नांदेडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण रॅलीत सहभागी. शिर्डीत तिरंगा विजय रॅलीचं आयोजन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रॅलीमध्ये सहभागी. चंद्रपुरात उद्या काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार सहभागी. परभणीमधील सेलूत तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी सैनिक आणि महिलांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.